कृषी महोत्सव 2024चं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून हे उद्घाटन झालेले आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे जनावरं जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पशुसंवर्धन विभागामार्फत हे पूर्ण हे रकाने बनवण्यात आलेत आणि वेगवेगळ्या जातीचे आपल्याला या ठिकाणी बैल पण दिसत आहेत। कोणत्या जातीचा बैल दादा हे? काजळी खिलार। बर, काय वेगळं पण काय ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये डोळे काळे असतात, काजळी शिंग काळे असते, नक्की काळे असते, नागपुडी काळे असते आणि शेपटगोंडा काळा असतो त्याच्यामुळे आणि कलर त्याचा पांढरा शुभ्र असतो त्याच्यामुळे ह्याला काजळी खिलार म्हणले जातं। बर, या काजळी खिलाराची किंमत एकूण दोन्हीची किती आहे? हा मोन्या आहे, हा मोन्या 50 लाखाला मागणी झालेली आहे एका बैलाची। एका बैलाची। आणि तो बसलेला सोन्या आहे त्याला 51 लाखाला मागणी झालेली हा, आहे। हा, हा. तर ह्यांना एक ह्यांच्यामध्ये सर्व गुण आहेत की पाता उभा राहा म्हणलं की राहणार, मुक्का घे म्हणलं की मुक्का घेणार, सरळ उभा राहा, पाय जुळून उभा राहा, सर्व जेवढं आपण बोलन त्यांना ते सगळं समजतं। बर, गिफ्ट पाठवा। असं कसं सांभाळता याला? त्यांना खुराक सांभाळ आम्ही सकाळचा व्यायामाला 2 किलोमीटर आमचं एक शेत आहे, त्या शेतातून आम्ही 2 किलोमीटर व्यायाम त्यांचा रिक्षा गाडीचा व्यायाम करतो। त्याच्यानंतर आल्याच्या नंतर एक 15-20 मिनिटं असे उभा करायचे आणि त्याच्यानंतर आपला लिंबाचा कडू पाला असतो तो पाला चारायचा। पाला चारल्यानंतर आपण ऊसाचे एक टप ठेवायचे कांडे, मुलगा असे ठेवायचं नाही आपण की कुटी करायची नाही, कुटी केल्यावर त्याच्यात त्रास नाही, कांडे आता ठेवायचे। 50-50 लाख म्हणजे एक कोटीची जोड आहे काही? 1 कोटी 1 लाखाची हे जोडी आहे। बर, कुणी मागितली का तेवढ्या किमतीला? हा, मागणी झालेली आहे त्यांना। अच्छा, कुठून आले होते मागणी करण्यासाठी? मुंबईचे होते। अच्छा, तुम्ही कुठून खरेदी केली? आम्ही पंढरपूर सांगलीमधून छोटे छोटे 9 महिन्याचे असताना आणले होते। कितीला आणले होते तुम्ही? ते आम्ही 5 लाखाला आणले होते। खरं तर काजळी खिलार आहेत, या दरम्यानची माहिती जी आहे ते मिळालीत। आणखीन दुसरीकडे पाहायला गेलं तर पशुसंवर्धन विभागामार्फत बरेच स्टॉल जे आहेत ते लावले गेलेत। आणखीन काय पशुसंदर्भात वेगळी काय माहिती मिळते का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आहेत का शेतकरी? बर, काय वेगळं पण आहे घोड्यामध्ये? काठियावाड जातीचा आहे, हां त्याचं मूळ मालक दिलेलं आहे। हां, बरं, खरं तर मूळ मालक गेलेले पशुसंवर्धन विभागामार्फत या ठिकाणी घोडे पण जे आहे ते आपल्याला आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकरी आपल्याला माहिती देण्यासाठी जे आहे ते उपलब्ध नाही आहेत। आणखीन काही जे पशुसंवर्धन विभागामार्फत बीडच्या माध्यमातून जे काही स्टॉल उभारले गेले त्या संदर्भात आणखीन काही माहिती मिळतील का हे देखील पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात। इथं देखील कुक्कुटपालनाचा छोटा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी थाटण्यात आला आहे। काय या कोंबड्यामध्ये वेगळं पण आहे का? काय वेगळं पण आहे इथं तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी? खुराडा वेगळा आहे। हां खुराड्यामध्ये 50 कोंबड्या बसतील अंड्यावरच्या। हां, तिथं खाद्य खायला आहे, तिथं अंड गरंगळत येतं, इथं पाणी प्यायला आहे। अच्छा, म्हणजे खाद्याची सोय डायरेक्ट ऑटोमॅटिक इथं जर टाकले तरी पक्षी खाऊ शकतात? खाऊ शकतो। बर, आणि अंडे कसे येऊ अंडे शकतात? इथे गरंगळत बर, आणि पाणी प्यायला इथं आहे। म्हणजे त्या पद्धतीनं उतारच तसा आहे? उतार तसं आहे। हां, आणि हे अंडे वगैरे फुटण्याची वगैरे काही भीती आहे का? अजिबात फुटणार नाही। हां, त्या काळं पडत नाही, गंजत नाही, 20 वर्ष असत राहिले। काय किंमत काय याची? 22,500 रुपये। अच्छा, 22,500 जो आहे तो खुरवडा आहे। बाकी या घोड्या संदर्भात कुणी आहेत का शेतकरी माहिती देण्यासाठी? काय या घोड्यामध्ये काय वेगळं पण आहे? वेगळं पण म्हणजे ह्याची हाईट हां आणि पंजाबी नुकरा म्हणते याला। हां, बरं, काय काय किमतीचा आहे तो? 21 लाख रुपये। 21 लाख। तुम्ही कितीला घेतला? कुणी मागितला का 21 लाखापर्यंत? नाही नाही, कुणीच मागितला। बर, विक्रीसाठी आहे का? नाही विक्रीसाठी नाही आहे, फक्त पशुसंवर्धन विभागामार्फत? हे शिर्डी, कोल्हापूर, हं. लातूर, परळीमध्ये एक नंबर आले। अच्छा, काय त्याचा खुराक कसा देता तुम्ही त्याला? ड्रायफ्रूट आहे, दूध आहे, अंडे आहे। खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून हे काय पशु या ठिकाणी आणले गेले ते शेतकरी या संदर्भात वेगवेगळ्या माहिती देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखीन पण या ठिकाणी जे आहे ते शेळीपालनाचा स्टॉल जो आहे तो उभारण्यात आला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर मेंढीपालन देखील केलं जात आहे। कोण आहे शेतकरी दादा तुम्ही का? काय या मेंढीमध्ये काय वेगळं पण आहे? त्याच्यात वाढ फास्ट आहे, ह्याला बर, मौस वाढ फास्ट आहे। अच्छा, आणि ह्याचं ब्रिडिंग जर झालं तर 2-2 पिल्ले होतात बर, मेंढीला। अच्छा, किती किलोचं होतं एका वर्षामध्ये? वर्षभर सांभाळतं ते 30-40 किलोपर्यंत जातं। बर बर, त्या बोकडाची काय खासियत आहे? बर बर, काय दादा त्या बोकडाची काय खासियत आहे? अलीकडे या थोडं। हां,
हा बोकड बिट्टल जातीचा आहे. बर याची वेट गेन भरपूर करतो, वजन वाढ आहे आणि किती महिन्याचा आहे तो सध्या? तो 18 महिन्याचा आहे. 18 महिन्याचा 18 आहे. महिन्याचा आहे. काय किंमत आहे त्याची? त्याची किंमत सध्या 2.5 लाखाच्या पुढंच आहे. कुणी मागितला का 2.5 लाखापर्यंत? मागितलं एक दोन अच्छा, customer त्याला येऊन खुराक मागितलं. कसा देता? खुराक मक्का, चुन्नी आणि शेंगदाणा पेंट 2 वेळेस सकाळ संध्याकाळ. बाकीचा जो रेग्युलर चारा आहे तो चारा असतो. तूर भुस्सा, हरभरा भुस्सा, भुईमुगाची वेल. किती असे प्राणी तुमच्याकडे किती ते? माझ्याकडे 50-60 प्राणी सगळा. बर अच्छा, कितीपर्यंत तुम्ही वर्षाचं किती उत्पन्न काढता याच्या पाठीमागं? 12-15 लाखापर्यंत माझा टर्नओव्हर आहे वर्षाचा. बर कुठले तुम्ही? म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड. अच्छा, खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते पाहायला मिळत आहेत. आणखीन पण काय अपडेट्स आणखीन पण या कृषी महोत्सवादरम्यान वेगवेगळे पशु जे आहेत ते या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून स्टॉल लावले गेलेत. इकडं पण रेडा जो आहे तो पाहायला मिळत आहे. शेतकरी पूर्ण त्याच्या खाद्याची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतंय. काय बाबा काय वेगळं पण आहे याच्यामध्ये? गिरजापर आहे. बर काय किमतीचा आहे तो? हे 1.25 लाखाचे. 1.25 लाखाचा. 1.25 लाखापर्यंत आतापर्यंत कुणी मागितला का? नाही, 1 लाखाला मागितलं पण दिलं नाही आपण. अच्छा हा. बर मारतो वगैरे असं? नाही मागित नाही. बर सालाचं आहे, बारीक आहे. अच्छा, एक वर्षाचा आहे पूर्ण? हो, पुरे 1 वर्षाचे. बर अच्छा, तिचं सांभाळता कसं? सकाळ संध्याकाळ कशी त्याची काळजी घेता? त्याची पीठ चारावं लागते, हां त्याला गव्हाचं पीठ चारावं लागते. बर किती मकाचं खुराक पीठ देतात? किती किलो देतात? 5 किलो. 5 किलो. 5 किलो. बर हे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तुम्हाला इथं बोलवलं गेलंय? हा हो, बर बोलिवले इथं समजा. इथं कुणी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कधी त्याची बोली लागली, मागणी वगैरे नाही केली का? नाही, महागून नाही लागली. बर आता पहिलीची कोणत्या गावचे तुम्ही? इंदपवाडी. अच्छा, आणखीन काही शेतकऱ्यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. काय कोण आहेत शेतकरी या ठिकाणचे? या दादा इकडं अलीकड. काय किंमत आहे त्या म्हशीची? 3.5 लाख. 3.5 लाख. हो. बर आतापर्यंत कुणी मागितलं का त्याला 3.5 पर्यंत? 2.60 मागितली. हा 2.60 2.60 इथं मागितली का घरी? इथं मागितली. बर हो. आता ह्याला खाद्य वगैरे कसं देता तुम्ही? आधी हिला 10 किलो पेन लागते का टायमाला. हा दूध हो. किती देते ती? दूध ती देते 2 टाइम 28 लिटर. अच्छा, तुम्हाला देखील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनच तुम्हाला इथं बोलवलं हो, गेलं. हो. बर कुठून खरेदी केली? गुजरात. गुजरातची. काय जात काय त्याची? जापर आहे, जापर. जाफर. खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण स्टॉल जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. आतापर्यंत कृषी महोत्सव कार्यक्रम जो आज आहे तर परळीमध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील असा कार्यक्रम जो आहे तो भरला नव्हता. आणखीन काय माझ्यासोबत शेतकरी, काय खासियत आहे त्या म्हशीची? मुर्रा जातीची आहे. हां ही 10 महिने दूध देते. हां 24 लिटर दूध देते सध्या. 10 महिने म्हणजे येईपर्यंत दूध देते? येण्यापासून 10 महिने दूध देते. अच्छा बर. पुन्हा नंतर गाभण राहिल्याच्या नंतर किती महिने दूध देते? 7 ते 7.5 महिने दूध देते. 7.5 महिने. बर याचा खुराक वगैरे कसा देता तुम्ही? खुराक सरकी देता 3 किलो, मका चुनी 1 किलो, हरभरा चुनी 1 किलो. अच्छा, एका टायमाला 5 किलो. आतापर्यंत विक्रीसाठी कुणी मागितली का? नाही, विकायला आणली, दाखवायला आणली. दाखवण्यासाठी आणली आहे. बर दोन टायमाचं किती दूध देते? 12 लिटर देते. 24 लिटर देते. 24 लिटर देते. बर तुम्ही कुठून खरेदी केली? हे हरियाणाहून आणली. हरियाणाहून. बर काय ह्याचं नाव वगैरे? मुर्रा. मुरामधून आहे. खरं तर 24 लिटर दूध देणारी म्हैस जी आहे ते या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही हे स्टॉल उभारले गेले त्याच्यामध्ये हे लावण्यात आली आहे. मात्र विक्रीसाठी नाही असं देखील शेतकरी जे आहे ते म्हणतात. वेगवेगळी माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही इकडं शेतकरीत का? काय वेगळं पण आहे या म्हशीचं? या दादा तुम्ही इकडं. काय आतापर्यंत असा कृषी महोत्सव कधी भरलेला बघितला होता का तुम्ही? आम्ही भरला. याच्या अगोदर शिर्डीला गेलो, जालन्याला गेलो, अमरावतीला गेलो. आम्ही प्रदर्शनामध्ये जात असतो. बर आणि तिथे माझा शिर्डीला, जालन्याला, अमरावतीला इव्हन जिथे नागपुरी जातीमधून हिचा फर्स्ट क्रमांक आलाय. हा जालन्याला मला इथे किती दूध देते ही म्हैस? ही जणल्याच्या नंतर 14 लिटर दूध देते. हा आता हिला 14 लिटर मध्ये 7-7 लिटर दोन टाइम. 7-7 लिटर दोन्ही टायमाचं दूध अच्छा होतं. 14 लिटर देते. 14 काय लिटर किंमत दूध. आहे याची? हिची अंदाजाने बाजारभावाच्या हिशोबाने 1,20,000 रुपये किंमत आहे. 1,20,000. आतापर्यंत कुणी मागितली का? मागितली. याच्या अगोदर अमरावतीला, जालन्याला मागितली होती 1,00,000 रुपयाला. पण मी डेमो पीस म्हणून हिला ठेवला. हिला विकायची इच्छा नाही माझी. बर वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत येताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची मोठी गर्दी देखील या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही जनावरं या ठिकाणी आणले गेलीत मोठी गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. कोण शेतकरी? बर बर काय किमतीची म्हैस आहे?
हे 1.5 लाख रुपये किमतीची म्हैस आहे सर. अच्छा, दूध वगैरे किती देते? दूध 12 लिटर येते. अच्छा, म्हणजे 6-6 लिटर 6 दोन्हीचं, हा. दोन्ही वेळेचं. बरं, हिचं खाद्य वगैरे? खाद्य आपली सरकी पेंट असते हिला. सरकी पेंड. बरं, ही जातवान म्हणजे कोणत्या जातीची? पंढरपुरी जातीची म्हैस आहे. खरं तर आणखीन काही प्रतिक्रिया आपल्याला मिळतील, काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी देखील उपलब्ध नाहीत. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बरेच शेतकरी परळीकर जे आहेत ते बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी जे आहेत ते हे पशुसंवर्धन विभागाचे जे स्टॉलमध्ये जे काही जनावरं दिसत आहेत आपल्याला, घोडे दिसत आहेत, हे पाहण्यासाठी मोठे गर्दी जे आहे ते नागरिक करतानाचे चित्र जे आहे ते पाहायला मिळते. आणि प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी हा इतर शेतकऱ्यांना माहिती देखील देतोय. त्यामुळे बरेच शेतकरी जे आहेत ते पूर्ण आता या ठिकाणी कुणी झोपल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर कुणी स्टॉल सोडून देखील गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. काय वेगळं पण आहे या गायीमध्ये? वेगळं पण म्हणजे इथे दूध एकदम चांगलं आहे खायला. हा, एकदम दूध खायला चांगलं आहे. जात गुणवान आहे, गरीब आहे सगळ्यात. काय किंमत काय हिची? तिची आपण आणलेली 90,000ला, आता सध्याच्याला आपल्याला 2.5 लाखाच्या पुढे द्यायची. बर, कुणी मागितली का 2.5 लाखापर्यंत? नाही 1.5 लाखापर्यंत मागितली. उत्पन्न किती घेतलं तुम्ही? उत्पन्न तिचे 3 येतं झाली, आता 3रं चालू आहे तिचं. बर, 2 येतं झाले. आता त्याच्यामध्ये बैल वगैरे तयार झाले का तुम्हाला शेतीसाठी? हो, शेतीसाठी 2 गोरे तयार आहेत. 1 कारोड आहे घरी आता. अच्छा, 2 टायमाचं किती लिटर दूध देते? 12 लिटर देते 2 टायमाचं. वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. जसा बैल आपल्याला पाहायला मिळतोय तशा प्रकारची आहे ती ही या ठिकाणी आपल्याला गाय पाहायला मिळते. आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी देखील प्रत्येक स्टॉलने आपल्याला पाहायला मिळते. याही ठिकाणचे शेतकरी आहेत ते बाजूला गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. दुसरीकडे पाहिलं गेलं तर आणखीन काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळतील, काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. दादा पुढे या. काय पूर्ण कंटाळा आला काय शेतकऱ्यांना माहिती देऊन देऊन? काय किमतीची जोड ही? 1.5 लाखाची. बर बर, कोणते हे जात वगैरे काही सांगता येईल का? कोणत्या जातीचे? हा, जात सांगता येत नाही. डांगी. बर, घरच्या गाईचेच का विकत घेतलेले? आणखीन काही प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी जे पशु घेऊन आलेले शेतकरी जे आहेत ते पूर्ण कंटाळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते देखील प्रतिक्रिया देताना देखील पाहायला मिळतात. दादा पुढे या. कोण आहे शेतकरी? काय किमतीची जोड आहे ही? काय किमतीची जोड आहे? अच्छा, ही गाय आणि बैल आहे. ही गाय किती किमतीची? 3.5 लाख. आतापर्यंत मागितली का त्या किमतीपर्यंत? कुणी किमतीपर्यंत 3.5 लाखापर्यंत मागितली? हा, कितीपर्यंत मागितली? बर बर बर. आणि हा बैल? बैल 5 लाखापर्यंत. कुणी मागितला का त्या किमतीपर्यंत? ह्याची काळजी वगैरे कसं घेत आहे? किती खुराक किती लागतो ह्याला? खुराक किती लागतो? किती किलो खुराक देता? 3-4 किलो. काय ह्या जात कोणती? काजळी खिलार जो आहे तो प्रकार जो आहे तो पाठीमागे देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यानंतर याही ठिकाणी आहेत ते गाय आणि बैल असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय. आणखीन काय प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. काय दादा, तूच आहेस का या गाई सांभाळ जोपासणं वगैरे तुम्हीच करता का? मी आणि माझे मामा करतो जोपास. बर बर, काय वेगळं पण आहे या गाईमध्ये? तरी सहवाल गाय आहे. आपल्या भारतीय गोवंशामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय म्हणजे ही सहवाल गाय. दुधाला चांगली, फॅटला चांगली आहे आणि प्लस गरीब असते. प्रत्येक वातावरणामध्ये सूट होती ही गाय. अच्छा, किती खुराक वगैरे किती द्यावा लागतो याला? 3.5-4 किलो आपण खुराक देतो. ही पहिल्यानं गाभण आहे. आपल्याकडे 7-8 गायी आहेत. आपल्याकडे सेलसाठी गाय तूप सगळं अवेलेबल आहे. कुठून आले तुम्ही? आपण परळीचेच आहेत. परळीचे. आपण 4 वर्षाखाली 2 गाया आणल्या होत्या. त्याच्या आपण वाढवून चांगली ब्रीडिंग करून आपण एक चांगल्या क्वालिटीच्या गाया उपलब्ध केलेल्या आहेत. आपल्याकडे वर्षाला एक 7-8 गाया कमीत कमी सेलिंगला असतो. आपण शेतकरी, आपण काय व्यापारी नाहीत. आपण एक नॉर्मल शेतकऱ्यांना चांगले देतो ब्रीड. आजारी वगैरे काही पडायचं? आजारी उजारी काहीच पडणार नाही. खरं तर या गायीवर चमक जर बघितली, खूप चांगल्या पद्धतीची ही गाय जी आहे ते जशी गावरान गाय जी आहे ते त्या पद्धतीची ही आपल्याला गाय पाहायला मिळतीये. आणि पहिला रू आहे असं शेतकऱ्याचं या ठिकाणी तरुण शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणखीन काय प्रतिक्रिया इकडे मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला जवळपास बरेच शेतकरी जे आहे ते काही हे रकाने जे आहेत ते पूर्ण रिकामे झालेत. शेतकरी काही घरी देखील गेल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. आणखीन शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे कंटाळून बसलेत. आणि प्रतिक्रिया काय मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. काय दादा, हे बैलाचं वेगळे पण काय आहे? किती किमतीचा बैल आहे?
काय किमतीचा आहे बैल? 2.5 लाखाचा. आतापर्यंत कुणी मागितला का 2.5 लाखापर्यंत? अच्छा, किती महिन्याचं आहे? 2 वर्षाचं. बर, खुराक वगैरे कसा द्यावा लागतो याला? बर, अच्छा. काय जात वगैरेची काय? लाल कंदारी. लाल कंदारी जातीचा हा जो आहे तो आपल्याला बैल पाहायला मिळतोय. आणखीन पण काय दादा, हे कोण शेतकरी या ठिकाणचे? आपल्याला या ठिकाणी जे बैल जनावर जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, शेतकरी पूर्णपणे बाजूला बसलेत. काय किमतीचं आहे दादा हे बैल? गाय आहे का हे बैल? हे बैल आणि हे गाय किती किमतीचे ते? ही देवणी गोवंश असलेली गाय आहे. या गायीचा विशेष असं होतं की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठवाड्यात लातूर जिल्हा प्रामुख्याने आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये या गायीचं संगोपन केलं जायचं. शेतकरी ताकदवार बैल आणि ताकदवार स्मार्ट बुल म्हणून याचा वापर करायचे. मराठवाड्यामध्ये याच्या संवर्धनासाठी राजाश्रय मिळालेला नव्हता. तो आता आंबेजोगाई तालुक्यामध्ये लाल कंदारा आणि देवणीसाठी याचं स्वतंत्र गो माता प्रक्षेत्र उभारणी झाली आहे. कोणत्या जातीची? ही देवणी जातीची. देवणी जातीची. प्रत्येक असं बैलासारखं दिसतात काय गाई? हो, सगळ्या गायी अशा दिसतात. तेवढ्या ज्या सांभाळ संवर्धन केलं जातं. मला याच्यामध्ये मुद्दाम हे सांगायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये या गायीचं संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी माननीय पालकमंत्र्यांनी वेगळे प्रयत्न केलेले आहेत. हे माहिती असू द्यावं. आणि मी बाबा जोशी या गायीचा मूळ मालक. आता ही केंद्रे यांच्याकडे कुंकी नावाच्या गावामध्ये आहे. बर, काय काय किंमत आहे हिची? ही घ्यायला 1 लाख रुपयामध्ये देऊन समजा पुण्याला 1 लाखापर्यंत. आणि ते त्याचे वासरू दिसतंय ते? वासरू दिसतंय ते आता लहान असल्यामुळे आम्ही ते देणार नाही एवढ्यात. पण चांगला त्याची काय किंमत असू शकते अंदाजे? नंतर तो 2 लाखापर्यंत देऊ. हां, खरं तर हे बैलासारखं दिसणारी गाय जी आहे ते पाहायला मिळतंय. आपण समोरून जर पाहायला गेलं तर बैल आहे का गाय आहे हे मात्र समजणारच नाही. आणि या दरम्यान शेतकऱ्याच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आता अंतिम टप्प्यापर्यंत आहेत ते आपण आल्याचं देखील पाहायला मिळतंय. शेवटचे शेतकरी आहेत. काय दादा वेगळं पण जाणून येतं या जोडीमध्ये? हे लाल कंदारी जातीचे आणि लातूर आलेलं आहे. त्याला खुराक वगैरे कसं देता तुम्ही? त्याला पुरात 2.5 किलो सकाळ 2.5 आणि संध्याकाळी 5 किलो देतो. ह्या गाईचं दूध आहे ना 100 रुपये लिटरनं विकतंय. आणि हिचं गवंश फार दूध, लेकराला दूध चांगलं प्यायला वगैरे. आणि ह्याची 1 लाख रुपये साधारण किंमत आहे गाईची. आणि वळूची लाल खंडारी 1.5 लाख रुपये. अच्छा, आतापर्यंत कुणी मागितली का ही 1 लाखापर्यंत किंमत सांगताय? अमरावती, परळी, आपलं नागपूर, चंद्रपूर, बारामती ह्या प्रदर्शनात मी कुठल्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रदर्शनामध्ये असतो. आणि माझा मोबाईल नंबर आहे 932525. अच्छा, हे 1 लाखापर्यंत, हे 1.25 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंत. खरं तर हे लाल कांदारी जाती जी आहे ते गाय आहे. आणि हा जो आहे तो आपल्याला वळू पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान शेतकऱ्याच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीमध्ये हा होणारा कृषी महोत्सव कार्यक्रम जो आहे तो परळीकरांसाठी अविस्मरणीय नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अविस्मरणीय कार्यक्रम जो आहे तो आपल्याला राहणार असल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर हे जे प्रदर्शन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून हे जे काही उभारलं गेलंय याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील आपल्याला जो आहे तो पाहायला मिळत आहे. आणखीन काही पलीकडे बघितलं तर बरेच या ठिकाणी आपल्याला कुत्रे म्हणजे डॉग देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं काय वेगळेपण आहे हे आपण पाहूयात. काय दादा, काय वेगळेपण आहे कुत्र्याचं? हे कारवान जातीचे डॉग आहेत. या कारवान जातीच्या डॉगचा सध्याच्या काळामध्ये भारतीय सैन्यामध्ये यांची निवड करण्यात आलेली आहे. जसे की बॉम्ब शोध पथकामध्ये हे यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि याचं संवर्धन सुद्धा सरकारने करण्याचं करावं. ही जात मुख्यतः लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात येत. कारवान साईजनी दिसायला सडपातळ, छाती मोठी, काय काय किंमत आहे डॉगची, कुत्र्याची? साधारण 20,000पर्यंत किंमत असते. 20,000पर्यंत या कुत्र्याची किंमत आहे. बॉम्ब शोध पथकाच्या मध्ये देखील याचा वापर केला जातोय असं भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट करण्यात. यांचं जे संगोपन करतायत या व्यक्तींचं या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दरम्यानची माहिती आपल्याला ते देत आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर काय कसं वाटतं हे सगळं पाहून तुम्हाला कृषी महोत्सवाचा कार्यक्रम? बरं, एक वेगळे पण अविस्मरणीय राहणार हा कार्यक्रम. तरुणासाठी नंबर 1
उत्साह येण्याचं हे आहे. खरं तर तरुण शेतकरी जे आहेत तर यांच्यामध्ये उत्साह भरणारा जो कार्यक्रम जो आहे तो आहे, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळते. मात्र आता देखील मोठा शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रतिसाद जो आहे तो या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळतोय. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चोख नियोजन जे आहे ते केल्याचं देखील पाहायला मिळतंय. आणखीन काही अपडेट्स कृषी महोत्सवादरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत पटसोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी.